नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण सूर्यफुलाच्या प्लॉटमध्ये आणि सूर्यफूल बघा एकदम छानपैकी बहरलेलं आहे. आणि आता बियांचं जी काही साईज असेल किंवा बिया तयार होण्यासाठी किंवा सूर्यफूल तयार होत आहे आता, मग तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, याच्या आधीही आपले सूर्यफुलाविषयी, सूर्यफुलाची लागवड असेल, सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी काय उपाययोजना करावा, पाणी व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर गोंड्या अवस्थेमध्ये सूर्यफुलाची काळजी कशी घ्यावी, या प्रकारची सर्व डिटेल्समध्ये माहिती आहे. चॅनलवर जाऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, सूर्यफूल हे अतिशय कमी खर्चाचं पीक आहे. मी सुरुवातीपासून ज्या वेळेस आपण सूर्यफुलाचे व्हिडिओ बनवतो त्या वेळेपासून सांगतो की सूर्यफूल अगदी कमी खर्चाचं पीक आहे. उन्हाळी हंगामातलं शेतकऱ्याला परवडणारं पीक. ते कसं, पाणीसुद्धा कमी लागतं, त्याच्यानंतर जे काही प्रॅक्टिसेस करायचे आपल्याला शेतामधल्या त्यासुद्धा कमी लागतात. जे काही कीड व्यवस्थापन असेल, रोग व्यवस्थापन असेल, याच्यामध्ये फारसं असं काही करण्याची गरज नसते. म्हणून अगदी कमी खर्चात आणि शेतकऱ्यांना परवडणारं पीक आहे. मग मित्रांनो, या कंडिशनला जर आपलं पीक असेल, बिया तयार होत आहेत किंवा सूर्यफूल तयार होते आणि पॉलिनेशनची क्रिया चालू आहे, त्यावेळेस काय करायचं, शक्य असेल पॉलिनेशन कसं करायचं हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. शक्य असेल तर ज्यावेळेस आपलं आता हे झालेलं आहे, सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता की पॉलिनेशन हे सेट झालेलं आहे. पण जे काही छोटे छोटे फुलं असतात, आता हे फुल बघा, याचं पॉलिनेशन अजून बाकी आहे. मग आपल्याला हँड पॉलिनेशन, याच्यामध्ये आपण कृत्रिम पॉलिनेशन कसं करतो, तर सकाळी सकाळी एखाद्या मलमलच्या कापडाने आपण हे सूर्यफुलाचं जे काही परागकण आहे ते पूर्ण बियांवर आपण पसरवू शकतो, जेणेकरून आपल्या बियांची चांगल्या प्रकारे उत्पादन होईल किंवा साईज चांगली होईल. काय होतं, ज्यावेळेस जर आपण ह्या असं पॉलिनेशन झालं नाही, कंप्लीट पॉलिनेशन पिकाचं झालं नाही, तर बिया पोकळ असतात आणि अर्थातच बिया पोकळ राहिल्या तर आपल्याला उत्पादनामध्ये फटका बसू शकतो. मग शक्य असेल, आपल्याला जर करता येत असेल, तर आपण सकाळच्या वेळेला हँड पॉलिनेशन, कृत्रिम पद्धतीने पॉलिनेशन प्रकारे करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही खत सोडायचं असतात, तर इथं वॉटर सोल्युबलला खूप महत्त्व असतं. ज्यावेळेस आपली साईज, आपले बिया तयार होत आहेत किंवा साईज तयार होते, तुम्ही बघू शकता हे छान प्रकारे साईज तयार होते याची. आणि या काळामध्ये जर आपण वॉटर सोल्युबल, आता विविध पिकांमध्ये वॉटर सोल्युबल वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतात. मग याच्यामध्ये आपल्याला काय सोडायचं, 05234 सोडायचं, 00045, 134013, पोटॅशियम सोनाईट का 0050. तर मित्रांनो, यापैकी आपल्याला फक्त याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बियांचं उत्पादन घेत असतो, एखाद्या पिकाचं बियांचं उत्पादन घेत असतो, शेंगवर्गीय पीक घेत असतो, त्यामध्ये 13045 हे शेवटच्या त्याच्या कंडिशनला आपण सोडत असतो, म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये. आणि हेच आपण वॉटर सोल्युबल फळझाडांमध्ये वापरत असणार. फळांची साईज, कलर, शेप आणि चव येण्यासाठी आपण 0050 असेल, त्याच्यानंतर 05234 असेल, पोटॅशियम सोनाईट असेल, यासारखी खतं वेगवेगळी कार्य करतात. मग आपल्याला जर बियांचं उत्पादन घ्यायचं असेल, शेंगवर्गीय, आता हे बियांमध्येच येतं, तर आपल्याला 13045 एक वेळेस 2.5 ते 3 किलो एकरप्रमाणे, जेणेकरून बियांची साईज होईल, तेलाचं प्रमाण वाढेल. त्यासोबतच बोरॉन तुम्हाला एकरी 1 ते 1.5 किलो बोरॉनसुद्धा आपण खालून ड्रेंचिंग किंवा नळीद्वारे आपण इथं सोडू शकतो, जेणेकरून आपल्या बिया चांगल्या राहतील. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर मित्रांनो, आपल्या सूर्यफूल पिकाचं उत्पन्न चांगलं होईल आणि अपेक्षित उत्पन्नापेक्षाही चांगलं आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. आता ह्या जवळजवळ या क्षेत्रामध्ये म्हणजे जवळजवळ 7 ते 8 एकर क्षेत्र हे सूर्यफुलाचं या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि यांना अपेक्षित उत्पन्न, आता एकरी उत्पन्न जर पाहिलं तर सूर्यफुलाचं एकरी उत्पन्न आपल्याला जवळजवळ 8 ते 9 क्विंटलपर्यंत, आणि चांगलं जर आपलं नियोजन असेल तर 10 क्विंटलपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. मग यांना अपेक्षित उत्पन्न किती आहे, 60 ते 65 क्विंटलपर्यंत उत्पन्न आहे. पण अपेक्षित 60-65 जर भेटलं तर अतिशय परवडणार आहे. आणि भावाच्या दृष्टीने जर विचार केला मित्रांनो, भाव या पिकाला जर पाहिला तर गेल्या 2-3 वर्षामध्ये 8,000-9,000 क्विंटलपर्यंत सुद्धा भाव पार झाले होते. मग अपेक्षा आहे की 7-8 पर्यंत सुद्धा भाव मिळाले तर हे पीक शेतकऱ्यांना परवडू शकतं. म्हणून ह्या पिकाचं आपण योग्य ते नियोजन करू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली, जाऊन बघू शकता. लागवड असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, पॉलिनेशन कसं करायचं, गोंडा अवस्थेत काय फवारणी करायची, या सगळ्या गोष्टींचे डिटेल माहिती तुम्हाला दिली आहे. तर मित्रांनो, आजचा विषय आपला असा होता की सूर्यफुलाची काळजी कशी घ्यावी. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती आवडल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.